रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। वेळ कमी असल्याने भाषण केले नाही। शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण न करण्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी। अमोल मिटकरींची मागणी। संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पीएच्या फोनवरून धमकी दिल्याचा दावा। लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कौवत यांच्याकडे लेखी तक्रार। मोफत उपचाराच्या नावावर प्रकाश आमटेंकडूनही औषधांपोटी 5 लाख उकळले। विजय वडेट्टीवारांचे दीनानाथ रुग्णालयावर आरोप। मंगेशकरांचं नेहरूंसमोरचं गायनही मोफत नव्हतं। वडेट्टीवारांचा पुन्हा निशाणा। येवला, अमरावती, जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना 3 महिन्यांची मुदत। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। तमिळनाडू सरकारची 10 मंजूर विधेयकं राज्यपालांकडे प्रलंबित असल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातील निदर्शनाला हिंसक वळण। हिंसक आंदोलनामुळे बाप लेकाचा मृत्यू तर गोळी लागल्यानं 1 जण जखमी।